नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की चिकू खूप रडत असतो आणि कावेरीच्या हाताला लागल्यामुळे तिला काही चिकूला उचलून घेता येत नाही. ती चिकूला म्हणते की मला माहिती आहे की रे, तुलाही तुझ्या बाबांची आठवण येत असेल. मला सुद्धा माझ्या बाबांची खूप आठवण येते आणि ती तिच्या बाबांच्या आठवणीमध्ये रमून जाते. कावेरीचे बाबा तिला म्हणतात की माहिती आहे का तुला, मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा आहे? तू एवढी मोठी शिकलीस, MBA झालीस आणि गावच्या भल्यासाठी तू इथं येण्याचा निर्णय घेतलास. कावेरी म्हणते की बाबा, माझं तुझ्याशिवाय कोण आहे? मग तुझ्याशिवाय मी कशी काय राहू शकते दुसरीकडे? तिचे बाबा म्हणतात की बऱ्याचदा काय होतं, पारिजात आपल्या दारामध्ये असतो, मात्र फुलं मात्र दुसरीकडे पडतात. मग त्याचा उपयोग काय बरं? तू आता हे जे शिकली आहेस ना, त्याचा उपयोग गावच्या भल्यासाठी कर. लोकांना आनंद मिळवून दे, त्यांना सुख समाधान मिळू दे. माझं काय गं, मी पिकलं पान. तेव्हा कावेरी काळजीनेच म्हणते की हापूस, असा विचारसुद्धा करू नकोस हा. तिचे बाबा तिला खूप छान समजवतात. हे पावलं पाहतेस का तू, काही वेळ उमटतात आणि नंतर नाहीशी होतात. लाट आली की गायब होऊन जातात. तसंच असतं. म्हणून आपण चालताना आपला पाय नेहमी खोल रोवायचा की जेणेकरून त्याच्या खुणा स्पष्ट दिसत राहतील. कावेरी म्हणते तू पण ना हापूस, अगोदर हसवतोस आणि मग रडवतोस. मला नाही बोलायचं तुझ्याशी. ए हापूस, आपण लहानपणीचा खेळ खेळूयात, तुझ्या पावलावर पाऊल ठेवायचा. तेव्हा कावेरी तिच्या बाबांच्या पाऊल खुणांवरती चालत येते आणि तिच्या बाबांना घट्ट मिठी मारते. तिचे बाबा म्हणतात की आता असाच खेळ तुझ्या सासूसोबत सुद्धा खेळ बरं का. कावेरी म्हणते की आता माझी सासू कुठून आली मध्येच? तिचे बाबा म्हणतात की एक ना एक दिवस ती तुझ्या समोर येणारच गं, तेव्हा तिच्या पाऊल खुणांवरती अशीच ठासून उभी राहा, मग तू जिंकलीस. आता इकडे यामी सुलक्षणाकडे येते आणि तिला भडकवण्याचा प्रयत्न करते. सुलक्षणा म्हणते की यश जे काही वागला तो त्याचा स्वभाव आहे. मुळातच माझा यश खूप संवेदनशील आहे आणि त्याच्यावरती चांगले संस्कार झाले आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण ती मुलगी, मला आश्चर्य वाटतं ते उदयचं की अशी उर्मट उद्धट मुलगी त्याला कशी काय पसंत पडली आणि म्हणूनच लग्न झालं आणि माझा उदय माझ्यापासून दूर गेला. आता इकडे कावेरी चिकू रडत असतो म्हणून ती त्याच्यासाठी दूध आणण्यासाठी म्हणून बाहेर पडते. तितक्यात यश तिथून जात असतो आणि तो चिकूला एकटाच बसलेला पाहतो. तो लगेचच त्याच्याकडे जातो आणि त्याला उचलून त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो. इकडे सुलक्षणा म्हणते की आपल्या घरची सून व्हावी असा एकही गुण तिच्यामध्ये नाही. त्या मुलीने तेव्हाही माझ्या घराचे वासे खिळखिळे केले होते आणि ती आजही तोच प्रयत्न करते. पण मी इथे खमकी बसली ना, हे ती विसरतीये. मी तिचे हे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर यामीला मनातून खूप आनंद होतो. ती विचार करते की यशसारखं माझं मन तिच्याबद्दल पिघळलं नाही. आता इकडे यश चिकूला खोलीमध्ये घेऊन येतो खरा, पण त्याचं रडणं काही थांबत नसतं. आता यश त्याच्यासमोर नाचून दाखवतो, त्याला गाणं म्हणून दाखवतो, मात्र चिकू काही रडायचं थांबत नाही. यश म्हणतो, ए चिकू, तू शेर आहेस तर तुझा काकासुद्धा सव्वा शेर आहे. मी सुद्धा तुला गप्प बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. चल आपण बॉक्सिंग खेळूयात का? म्हणून तो त्याच्यासोबत बॉक्सिंग करायला लागतो. मात्र तो पुन्हा मोठमोठ्याने रडू लागतो. आता मात्र यशला काहीच कळत नाही की काय करावं. तो काही शांतच बसत नसतो. इकडे कावेरी खोलीत येते आणि चिकू नाही हे पाहिल्यानंतर ती खूपच घाबरते. अचानक त्याला कोण घेऊन गेलं असेल असं ती घाबरूनच विचार करते आणि मोठमोठ्याने चिकू असा आवाज देत घरभर फिरू लागते. तेव्हा यश तिथे चिकूला घेऊन येतो. कावेरी त्याला पाहते आणि यशच्या हातून त्याला लगेच ओढून घेते. तुम्ही चिकूला न सांगता कसं काय घेऊन गेला होतात? माझ्या डोक्यामध्ये नको नको ते काय काय विचार येऊन गेले. यश म्हणतो, पण तुम्ही इतके का घाबरताय? चिकू माझ्याकडेच होता. कावेरी म्हणते की मला न सांगता चिकूला घेऊन कुठेही जायचं नाही. तेव्हा ती त्याला चांगलीच धमकावते. यश म्हणतो की तुम्ही इतके का चिडताय? चिकू एकटाच बसलेला होता आणि तो रडत होता. तुम्ही नव्हता, तुमच्या हातालाही लागलं होतं, म्हणून मी त्याला उचलून माझ्या खोलीमध्ये घेऊन गेलो. कावेरी म्हणते, म्हणजे तुम्हाला म्हणायचे काय, मी माझ्या बाळाची काळजी घेऊ शकत नाही का? यश म्हणतो, अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय? तेव्हा कावेरी रागातच म्हणते की मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे आणि ती चिकूला घेऊन खोलीमध्ये येते. कावेरी मनाशीच म्हणते की काऊ, माझं चुकलं, मी त्याला एकटं सोडून गेले, पण मी त्याला काही होऊ देणार नाही. मी त्याची खूप काळजी घेईल. यश विचार करतो की ही अशी का वागतीये? चिकू माझ्याकडे तर होता, मग इतकी का पॅनिक होतीये ही?
आता इकडे कावेरी जेव्हा झोपलेली असते त्यावेळेस त्या ठिकाणी मंदार येतो आणि कावेरी त्याला समोर पाहून खूपच घाबरते. मंदार तिचं तोंड दाबतो आणि तिला म्हणतो की तुला काय वाटलं की तू अशी लपून बसशील आणि कुणालाही कळणार नाही का की तू कुठे लपून बसली आहेस ते? शोधून काढलं की नाही मी तुला? आता जसं मी सांगतोय ना तसं गुपचूप करायचं. या पेपरवरती सह्या करायच्या. कावेरी त्याचा हात झटकते आणि त्याला म्हणते की मी सह्या करणार नाही. ती जमीन गावच्या लोकांची आहे. मी सह्या करणारच नाही. तेव्हा मंदार रागातच म्हणतो नाही करणार का सह्या? असं म्हणून तो चाकू बाहेर काढतो आणि तिच्यावरती वार करतो. तितक्यात कावेरी मारू नको मला मंदार असं म्हणून खाली पडलेली असते. आता हे सगळं तिचं स्वप्न असतं. यश तिच्या खोलीच्या बाहेरून जात असतो त्यावेळेस तो तिचा हा आवाज ऐकतो आणि काय झालं हे पाहण्यासाठी तो आतमध्ये येतो. तो कावेरीला उठवायला जातो पण कावेरी लगेच भीतीने त्याला घट्ट मिठी मारते. त्यावेळेस मात्र यशला काय करावं काही सुचत नसतं. कावेरी एकच शब्द वारंवार बोलत असते की मंदार मारू नकोस मला. त्यानंतर कावेरी थोडीशी भानावर येते आणि समोर यशला पाहून ती खूपच घाबरते आणि एकटक त्याच्याकडे पाहू लागते. यश तिला विचारतो की ठीक आहात ना तुम्ही? त्यावेळेस कावेरी हो असं म्हणते आणि उभी राहते. तेव्हा यश खोलीतील लाईट चालू करतो. यश विचारतो की काय झालं? काही वाईट स्वप्न पाहिलात का तुम्ही? आणि हा मंदार कोण आहे? तेव्हा कावेरी तर खूपच घाबरते. कावेरी माहीत नाही असं म्हणते. मी झोपेत होते ना त्यामुळे मला काही आठवत नाही आहे. पण तुम्ही इथे कसं काय आलात? तेव्हा यश म्हणतो की तुम्ही झोपेमध्ये असं ओरडत होतात ना, मग ते ओरडण्याचा आवाज ऐकून मी इथे आलो. यश तिला लगेच पाणी प्यायला देतो. यश मनात विचार करतो की यांच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. हा मंदार कोण आहे ज्याचं नाव घेतल्यानंतर त्या डचकूनच उठल्या? यांच्या गावातलं कोणी असू शकतं का? कदाचित माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांच्या गावी गेल्यानंतरच कळतील. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुलक्षणा तुळशीची पूजा करते. कावेरी तिच्या पाया पडायला जाते मात्र सुलक्षणा लगेच तिचं तोंड फिरून तिथून निघून जाते. तितक्यात यशचे बाबा त्या ठिकाणी येतात. तेव्हा कावेरी आणि विद्या दोघीही त्यांच्या पाया पडतात. ते कावेरीला आशीर्वाद देतात की सुखी राहा. त्यावेळेस कावेरीला तिच्या बाबांचे शब्द आठवतात. तेव्हा ती खूपच शांत होते. यशचे बाबा विचारतात की सुनबाई काय झालं? कावेरी म्हणते काही नाही. माझा बाबासुद्धा मला असाच आशीर्वाद द्यायचा. त्याची आठवण आली. तितक्यात यामी तिथं येते आणि म्हणते ही आठवण आली ना ती शेवटची हां. त्या माणसामुळे माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी त्यांचे पाय गमावले कायमचे. त्यामुळे त्यांचं नाव पुन्हा इथे काढायचं नाही. यशचे बाबा यामीलाच ओरडतात. मागचं उकरून काढायचं आणि एखाद्याला टोमणे द्यायची संधी तू सोडतच नाहीस ना. तिच्या बाबांनी तो ॲक्सिडेंट काही मुद्दाम घडून आणला नव्हता. चुकून झालं होतं ते. आता किती वेळा तेच बोलून दाखवणार आहेस तू? तितक्यात यश तिथे येतो आणि त्यांना म्हणतो की बाबा मी आत्ताच पॉलिसी रिन्यूबद्दल बोलत होतो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण चिकूसाठी काहीच केलं नाही. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात अरे हो ना, हे माझ्या लक्षात कसं काही नाही आलं? की उत्तम कल्पना आहे. आपण एक काम करू, चिकूच्या नावावरती 1 कोटीचा चाइल्ड बॉन्ड बनवूयात. तेव्हा मात्र यामी आणि पौर्णिमाला चांगलाच धक्का बसलेला असतो. श्रीकांत सुलक्षणाला म्हणतो काय मंडळी चालेल ना? तेव्हा सुलक्षणा म्हणते की तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही करा. यश कावेरीकडे पाहून म्हणतो की बाबा पण एक प्रॉब्लेम आहे. चिकूचं बर्थ सर्टिफिकेट नाही ना आपल्याकडे. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की अरे सुनबाईकडे असेल ना. काय सुनबाई आहे ना? तेव्हा कावेरी चांगलीच घाबरते आणि अडखळतच बोलते की बर्थ सर्टिफिकेट कुठे आहे मला नाही माहिती. सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा यश म्हणतो तुमच्या गावच्या घरी तर असेल ना आणि तिथंही नाही सापडलं तर ग्रामपंचायतीमधून आपल्याला काढता येईल. त्यात काय एवढं, पण त्यासाठी गावी जावं लागेल. कावेरी खूपच घाबरते. आता यश मनात विचार करतो की बर्थ सर्टिफिकेटच्या निमित्ताने यांना गावी घेऊन जाता येईल आणि तिथेच मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. यावेळी माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कोणालाही काहीही सांगणार नाही. कावेरी विचार करते की मी जर गावी गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कसं टाळता येईल तिथं जाणं, आता ती विचार करू लागते. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी आणि यश दोघेही गावाकडे जायला निघतात. मात्र चिकूला सोडून कावेरीचं काही तिथून पाय निघत नाही. सुलक्षणा म्हणते की चिकू माझ्या उदयचा मुलगा आहे, आम्ही त्याची नीट काळजी घेऊ. आता न राहून कावेरी गावामध्ये येतेच आणि त्यावेळेस दिगंबर आणि मंदार दोघेही तिच्या समोर असतात. तितक्यात देवीची पालखी तिथून जात असते आणि ताटातला गुलाल तिच्या चेहऱ्यावरती पडतो.
तेव्हा यश तिकडे फोनवर बोलत असतो आणि मंदार कावेरीच्या दिशेने येत असतो. मंदार कावेरीला ओळखेल का आणि कावेरीच्या सगळ्या सत्याबद्दल यशला समजेल का, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.